आणि यानंतर थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये मोपलवाल प्रकरणावरनं इथे देखील चर्चा सुरू आहे। अपवादात्मक परिस्थिती आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार सभापतींचे आहेत। आता प्रश्न असा आहे की तुम्ही माझी जरा याच्या बाबतीतचा निर्णय आणि थोड्याशा अडचणी समजून घ्या की माझ्याकडे 6,289 आहेत। आता सगळेजण म्हणायला लागले की प्रश्नोत्तराच्या आत झालं तर 2 दिवसापूर्वी काय झालं 289 किती पुढेपर्यंत गेलं आणि मग आपल्याला दुपारी 2:15 वाजता जर प्रश्नोत्तर चालू करायला लागली तर ह्याचाही विचार सदनाने थोडं करायला पाहिजे। आपल्या सगळ्यांचं म्हणणं असेल की हा 289 घेण्याची इच्छा असेल हा विषय गंभीर आहे सभापती ते मला ठरवून द्या ना। तुम्ही म्हणताय गंभीर आहे म्हणून विनंतीच करतो आपल्याला मी तेच मग त्याच्यावर निर्णय घेऊन टाकू की एक तर प्रश्नोत्तराच्या नंतर तुम्हाला आग्रहाने देतो न पेक्षा समजा सभा नाही अवमान नाहीये दादा अवमान नाहीये मला अवमान करायचाही नाही माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुणाचाही अवमान झालेला नाहीये आणि या सदनात माझ्याकडे बघून बोला दादा आपण मला फार चांगलं ओळखता तसा विषय नाहीये मला कुणाचाही अवमान करायचा नाही। माननीय सभापती महोदयांना एवढंच सांगायचं आहे की एका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातले त्याचे स्वतःचं संभाषण व्हायरल होत असताना सभापती महोदय या संदर्भामध्ये 15,000 स्क्वेअर फीटच्या एका प्लॉट बोरवलेल्या देताना 1 कोटी रुपयाची जर तो अधिकारी मागणी करत असेल तर आता त्या अधिकाऱ्याच्या ताब्यामध्ये अख्खा समृद्धी आहे सभापती महोदय। 8,000 हेक्टर जमिनीचं त्या ठिकाणी सभापती महोदय तुम्ही पुढे बोलायच्या आधी मला निर्णय करू द्या। तुमचा माझी विनंती विरोधी पक्षनेते तुमचा मान मी ठेवतो। मी 289 फक्त आपला हाच मानून मी 289 कसा होतो ही मानाची परवानगी देतो। बाकीचे 4-5 289 झालेले आहेत हे मी दालनातच नाकारलेले आहेत। आणि थोडक्यात बोला सगळ्यांनी मिळून हात वर करायला आता प्रत्येक पार्टीचा एकच माणूस बोल। सभापती महोदय MMRDAचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अधिकारी श्री राधेश्याम मोपेलवार यांची एक ऑडिओ क्लिप सभापती महोदय या ठिकाणी आता व्हायरल होती। काल संध्याकाळी काही दूर चित्रवाहिनीवरून सभापती महोदय ही व्हायरल झाली त्याचं संभाषण पण दाखवण्यात आलं। सभापती महोदय विषय फार गंभीर आहे। एक अधिकारी ज्याच्या ताब्यामध्ये नियम 289 अन्वये सांगतो सभापती महोदय नियम 291 अन्वये सभापती महोदय मोपेलवार यांच्या संभाषणाच्या संदर्भातला हा विषय या ठिकाणी काढतोय। सभापती महोदय एक अधिकारी 15,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉट देताना सभापती महोदय 1 कोटी रुपये तो स्वतः मागणी करतोय। 2 कोटी रुपये मंत्रालयात द्या म्हणून सांगतोय आणि सभापती महोदय त्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आज समृद्धी आहे। 8,000 हेक्टर जमीन आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्नातला तो समृद्धी महामार्ग सभापती महोदय हा भ्रष्ट अधिकारी करणार असेल सभापती महोदय तर याची चर्चा सदनामध्ये होणे आवश्यक आहे। सभापती महोदय 35 असे भ्रष्टाचाराच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड सभापती महोदय या सीडी मध्ये मोपेलवारांचे 35 कॉल आहेत 35। सभापती महोदय काही कॉल मी सभापती महोदय या सदनामध्ये मी वाचून दाखवणार आहे। सभापती महोदय मोपेलवार त्यांच्या मोबाईलवरती एक फोन येतो 8879780905 या नंबरवरून संभाषण आहे सभापती महोदय। राधेश्याम मोपेलवार म्हणतात ओके मी करतो तुम्हाला शनिवारी पाहिजे असेल मी त्या पद्धतीने व्यवस्था करतो पैसे आले की आपण बघू। तो जो व्यक्ती आहे फोनवर बोलणारा सभापती महोदय तो काय म्हणतो संध्याकाळी ना मोपेलवार म्हणतात तू तुझ्याकडून काही व्यवस्था कर। तो व्यक्ती पुन्हा म्हणतो ओके। राधेश्याम मोपेलवार म्हणतात हा थांब व्हॉइस अनक्लिअर होतो बाकीचा खर्च 170 किंवा 180 असेल सॉरी तो 175 किंवा 185 आहे ते आपल्याला उद्या कळेल। त्यामुळे मी त्याला असे सांगितले जे मिळतंय ते घे आणि जा आणि मग मी तुला फोन करतो तुला मी पूर्वीच सांगितले आहे। सभापती महोदय पुन्हा तो व्यक्ती म्हणतो हो मी आजच आणणार होतो हे मोपेलवार सांगतायत आजच आणणार होतो मी परत जाऊन आणतो ते तयार आहे म्हणून तो उद्या कदाचित फोन करेल। हे सगळं संभाषण सभापती महोदय भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं आहे। सभापती महोदय दुसरा कॉल आहे
संदर्भामध्ये ओके आपण तसं करू तो व्यक्ती म्हणतो. पुन्हा राधेश्याम मोपेलवार म्हणतात ते जे वार्षिक ठरले आहे, वार्षिक सभापती महोदय, त्याचे पैसे आपल्यालाच करावे लागतील. तो व्यक्ती म्हणतो हो, पण एंट्रीचे काय करायचे, वार्षिक एंट्री आपल्यालाच क्लिअर करावी लागेल. राधेश्याम मोपेलवार म्हणतात अॅन्युअल एंट्री क्लिअर करूनच. सभापती महोदय, त्याच्यात दुसरा आणखीन एक कॉल आहे. तो व्यक्ती, आता हा कॉल नंबर सभापती महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचा आहे. हा नंबर 9805333333 हा अधिकृत राधेश्याम मोपेलवार यांचा मोबाईल नंबर आहे. या अधिकृत त्या मोबाईलवर सभापती महोदय संभाषण काय, तो समोरचा व्यक्ती म्हणतो सर, राधेश्याम मोपेलवार म्हणतात गुड मॉर्निंग. तो व्यक्ती म्हणतो हॅलो. राधेश्याम मोपेलवार म्हणतात हो, दिस लेडी वाय शी इज इन्व्हेस्टिंग अगेन. हु इज दिस लेडी, हे कळायला नको सभापती महोदय. देअर इज दी इन्व्हेस्टिगेशन, वाय शी इज गेटिंग इन टू प्रॉब्लेम्स. तो व्यक्ती म्हणतो शी हॅज दॅट नो ओव्हर देअर हर पनवेल प्लॉट, शी हॅज गॉट मनी फ्रॉम इट समवेअर ॲट लिस्ट. सभापती महोदय, हा विषय फार गंभीर आहे. ओ मोपेलवार म्हणतात फर्स्ट आय वॉन्ट टू से इट पनवेल प्लॉट ETC. इफ इट इज देअर देन फर्स्ट दॅट मनी टेल हर टू गिव्ह इन व्हाईट. टू कम हिअर द false oblique fake income, false fake income what we are preparing. समोरचा व्यक्ती म्हणतो सभापती महोदय, आता परत राधेश्याम मोपेलवार म्हणतात इन्स्टेड ऑफ false fake income tell her to give it here. False income goes to income tax as false. Take out the cash from here, give the money here, give to our कल्पतरू. सभापती महोदय, हा विषय फार गंभीर आहे. गिव्ह टू अवर कल्पतरू. आय विल टेक आउट कॅश अँड गिव्ह फ्रॉम इट. हाऊ टू डू समथिंग विथ दॅट कॅश. सभापती महोदय, पुन्हा तो व्यक्ती म्हणतो बट विल ही टेक कॅश अवर लोढा. सभापती महोदय, हा विषय गंभीर आहे सभापती महोदय. बट विल ही टेक कॅश अवर लोढा. पुन्हा मोपेलवार म्हणतात सभापती महोदय नो, नाउ आय विल टेल लोढा. डू यू नो व्हॉट माय प्रॉब्लेम इज फ्रॉम लोढा. आय अबाउट दिस लोढा आय विल से ओनली वन थिंग बिफोर यू. सभापती महोदय, तो फोन कट होतो तिथे. पुन्हा सभापती महोदय संभाषण चालू होतं. पुन्हा मोपेलवार म्हणतात व्हॉट इज द होल प्रूफ इन दिस. पुन्हा तो व्यक्ती म्हणतो नथिंग ॲट ऑल. नाउ दॅट ओनली गॉट डिलेड. That already that project we told that it has been delayed. It is not that over there. पुन्हा मोपेलवार म्हणतात no, because that project is delayed. What happened is delay means what don't know anything about the project. What delay? That project did not give them any information, did not give the account, nothing at all. She is asking me for money 7.5. Then I will give it off. What is the difference of it? सभापती महोदय, पुन्हा राधेश्याम मोपेलवार म्हणतात and not only that, the agreement that she sent in that itself, it is written that by 15 February 2 crores 5 lakhs has to be given. सभापती महोदय, हे दोन कॉल, आणखीन एक कॉल जे सर्व माध्यमांवर आलाय सभापती महोदय, कदाचित आपणही ऐकला असेल. त्याच्यापेक्षा आणखीन सभापती महोदय, आपल्या माध्यमातून माननीय राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सभापती महोदय, हे 550 कॉल मोपेलवार साहेबांचे या ठिकाणी सभापती महोदय, आणि हे 550 कॉल सभापती महोदय फॉरेन्सिकला जाऊन चेक करा. आज मोपेलवार यांच्या 2-3 ज्या संपर्कात आलेला व्यक्ती म्हणतोय सभापती महोदय हे संभाषण मोपेलवारचा. सभापती महोदय, मोपेलवारचं संभाषण आहे. आता हे कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हे संभाषण टीव्हीवरती ऐकलं असेल मोपेलवारांचं. मोपेलवार समृद्धीच्यामुळं तुम्ही सुद्धा 1 मिनिटात मोपेलवारांचा आवाज ओळखला असेल माननीय मुख्यमंत्री महोदय. पण सभापती महोदय, या कॉल रेकॉर्डच्या संदर्भामध्ये किसमगो नावाची एक ट्रान्स्क्रिप्शन, ऑथेंटिक किसमगो सर्व्हिसेस ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन बाय किसमगो सर्व्हिसेस, त्याचं रजिस्टर्ड ऑफिस आहे सभापती महोदय. त्यांनी गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे.
अख्खे 450 कॉल सभापती महोदय या ठिकाणी त्यांनी रेकॉर्ड केले, ट्रान्सक्रिप्ट केले, ट्रान्सलेट केले सभापती महोदय. आणि ह्या सर्व कॉलमध्ये मोपेलवारांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला सगळा भ्रष्टाचार सभापती महोदय या ठिकाणी दडलेला आहे. सभापती महोदय याची चर्चा नको. आणि आज ते मोपेलवार संबंध समृद्धी मार्ग या ठिकाणी करतात. त्यामध्ये वेगवेगळे प्लॉट त्यांना द्यायचे. इथं बोरवलीच्या 15,000 स्क्वेअर फीटाच्या मागे जर 1 कोटी रुपयाची मागणी मोपेलवार करत असतील सभापती महोदय, तर या समृद्धीमध्ये जे माननीय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, अशा प्रकारचा भ्रष्टाचारी अधिकारी भविष्यात भ्रष्टाचार करणार असेल किंवा तो आत्ता करणार असेल सभापती महोदय, तर याची चर्चा सदनामध्ये होणं आवश्यक आहे. कारण असंख्य शेतकऱ्याची एकीकडे जमीन जात आहे, ते शेतकरी भूमिहीन व्हायला लागले सभापती महोदय. आणि दुसरीकडे सभापती महोदय हा अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतोय, त्याच्या इन्व्हेस्टमेंट कल्पतरूमध्ये, त्याच्या इन्व्हेस्टमेंट लोडामध्ये, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि म्हणून सभापती महोदय या चौकशीच्या अगोदर या सर्व विषयावर सभापती महोदय चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणून माझी विनंती सभापती महोदय, ही कॉल रेकॉर्डची सीडी मी आपल्याला देतो. ही फाईलची आता सभापती महोदय माझ्याकडे एकच कॉपी, ही फाईलची सुद्धा आपल्याला सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी देतो. पण सभापती महोदय याची चर्चा होणं आवश्यक आहे. हा विषय गंभीर आहे. म्हणून सभापती महोदय चौकशी जी काय करायची आहे ती चौकशी तर होईलच, पण सभापती महोदय एवढी तर विश्वासार्हता या सरकारने दाखवण्याची गरज आहे. अरे पावला पावलाला हे सरकार भ्रष्टाचाराला वाचवत आहे. 1200 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी सभापती महोदय एका कारखानदारांनी शेतकऱ्याच्या नावाने खोटे कर्ज घेतलं, तो घोटाळा केला, त्याला हे सरकार वाचवत आहे. सभापती महोदय याच्या अगोदरही अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण या ठिकाणी आले. या 2.5-3 वर्षात एकाही भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही. म्हणून माझी विनंती आहे सभापती महोदय, ही चर्चा आपण चालू करा. आणि त्याचबरोबर या मोपेलवारांना सुद्धा सभापती महोदय निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित केल्यानंतर त्याची चौकशी केली पाहिजे सभापती महोदय, ही माझी विनंती आहे. आणि चर्चेला परवानगी द्यावी अशी माझी मागणी आहे सभापती महोदय. रणपिसे साहेब इतकं डिटेल बोलल्यावर अजून काय बोलणार आता? सभापती महोदय, हे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेकांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्लीन चिट दिल्या. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही माहिती या सभागृहाला दिली आणि त्याच्यामध्ये लोढा नावाचा एक शब्द आला. तर विधान परिषदेमध्ये सुद्धा या संपूर्ण विषयावरती चर्चा व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. मोपलवारांचं प्रकरण विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी आज दिवसभरात चांगलंच गाजतंय.